हॅलो स्टुडंट, आज आपण नेक्स्ट लेक्चर इंटिग्रेशन मध्ये चालू करणार आहोत. ते म्हणजेच या इंटिग्रेशन मधला लास्ट टाइपचं फंक्शन, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ बाय पार्ट. इंटिग्रेशन ऑफ बाय पार्ट, इंटिग्रेशन बाय पार्ट असं त्या टॉपिकचं नाव आहे. फंक्शन नंबर 6. आता याआधी आपण जे फंक्शन सॉल्व्ह केलं, कुठलं केलं तर प्रिव्हियस इंटिग्रेशन युजिंग पार्शियल फ्रॅक्शन, इंटिग्रल ऑफ द फॉर्म, सबस्टिट्यूशन, त्याच्या आधी रॅशनल फॉर्म, कंपोजिट फंक्शन, हे वेगवेगळ्या टाइपचे आपण फंक्शन सॉल्व्ह केले. प्रत्येक त्यामध्ये आयडेंटिफाय कसं करायचं, त्याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं हे बघितलं टॉपिक बाय टॉपिक्स. देन आता आपल्याला लास्ट टॉपिक पर्यंत आलोय आपण, इंटिग्रेशन बाय पार्ट. इंटिग्रेशन बाय पार्ट. आता इंटिग्रेशन बाय पार्ट म्हणजे काय, तर नाव थोडं वेगळं आहे. बट एकदम सिंपल जी मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट. बाय पार्ट म्हणजे त्याचं पार्ट करणार, त्यालाच आपण किंवा जे इंटिग्रेशन त्याचं पार्ट करून सॉल्व्ह करणार, सेपरेट पार्ट करून त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार. मग ही जी मेथड आहे, ही मेथडलाच दुसरं नाव आहे, दॅट इज मल्टिप्लिकेशन. इंटिग्रेशन मध्ये आपण मल्टिप्लिकेशन रूल्स त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो, हे लक्षात ठेवा. मग जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लिकेशन रूल अप्लाय केला, त्यामध्ये दोन पार्ट आहे, त्याला एकाला यू कन्सिडर केला, एकाला व्ही कन्सिडर केलं, तसं या ठिकाणी आहे. इंटिग्रेशन मध्ये देखील मल्टिप्लिकेशन रूल अप्लाय होतो. मग त्याला वेगळं मेथड नाव आहे, त्या मेथडला वेगळे नाव आहे, ते म्हणजेच बाय पार्ट. बाय पार्ट असं त्या मेथडचं नाव आहे. आलं लक्षामध्ये. मग या मेथड मध्ये बघा, बाय पार्ट मेथड मध्ये आपण काय करणार आहे, तर सिम्पली मल्टिप्लिकेशनचा रूल त्या ठिकाणी अप्लाय करणार. म्हणजेच जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लिकेशन रूल आहे तसं इंटिग्रेशन मध्ये. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लिकेशन रूल कधी अप्लाय करतो, सिम्पली दोन टर्मचं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन असेल तर. बट त्यामध्ये कंडिशन दोन्ही टर्म मध्ये एक्स्ट्रा टर्म त्या ठिकाणी प्रेझेंट असल्या तर. दोन्ही टर्म मध्ये एक्स्ट्रा टर्म जर त्या ठिकाणी प्रेझेंट जर असेल, त्यावेळी आपण त्या टर्मचं इंटिग्रेशन घेण्यासाठी आपण यूज करणार म्हणजे बाय पार्ट. वेगळं काही त्यामध्ये नाहीये, फक्त मल्टिप्लिकेशन लक्षात ठेवायचं. दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन असेल आणि दोन्ही टर्म मध्ये एक्स्ट्रा टर्म असतील तर त्यावेळी इंटिग्रेशन घेण्यासाठी आपण यूज करणार बाय पार्ट मेथड. लक्षामध्ये जे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय लावून दिलं त्याला आपण मल्टिप्लिकेशन. बट ज्यावेळी आपण इंटिग्रेशन घेत असतो युजिंग बाय पार्टनी, त्यावेळी त्याचं इंटिग्रेशन कसं घेणार, जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये रूल आहे, काय रूल आहे, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन मध्ये प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तसं इंटिग्रेशन मध्ये कसं घेणार, तर त्यासाठी आपण एक रूल बनवणार. त्यासाठी काय एक रूल म्हणजे थोडक्यात फॉर्म्युला, त्याला नाव दिले थेरम. लक्षात ठेवा, हा थेरम देखील आपल्याला प्रूव्ह करायला असतो. जो थेरम आता आपण बघणार इंटिग्रेशन मध्ये एकच थेरम आहे, बाकीचे थेरम आपल्याला डिफिनाइट इंटिग्रल मध्ये बघायचे आहेत. जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याकडे 3 थेरम आहेत, तसे इंटिग्रेशन मध्ये फक्त एकच थेरम आहे, तो म्हणजे बाय पार्टचा. तो थेरम आपल्याला म्हणजे थोडक्यात त्यावरून आपल्याला फॉर्म्युला भेटणार आहे इंटिग्रेशनचा, बाय पार्ट मेथडचा. तो फॉर्म्युला आपल्याला थोडक्यात डिराईव्ह करायचा आहे, किंवा तो जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे त्याला आपण थेरम नाव दिले आपण. इफ यू अँड व्ही आर टू डिफरन्शिएबल फंक्शन, इफ यू अँड व्ही आर टू डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, देन यू इंटू व्ही विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. बघा थेरम काय इज इक्वल टू असतो यू, म्हणजे पहिली टर्म जी आहे यू आपण ज्याला कन्सिडर करणार ती ऍज इट इज, त्याला इंटू व्हीचं इंटिग्रेशन, मधी साइन असणार मायनस. हा बाय पार्टचा फॉर्म्युलाच आहे, हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. एकदम सिंपल आहे प्रूव्ह दॅट. बघा कसं करणार आहे, आधी आपण फॉर्म्युला कंप्लीट करू. इंटिग्रेशन मध्ये काय होणार, तर यू टर्मचा डेरिव्हेटिव्ह
त्याला इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स परत ओके ब्रॅकेट कम्प्लीट विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. हा झाला बाय पार्टचा फॉर्म्युला थोडा मोठा आहे, व्यवस्थित या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता हाच फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. एज इट इज प्रूव्ह करायला त्या ठिकाणी सांगितलेलं असतं, आपल्याला फॉर्म्युला दिलेला असतो. मग तो प्रूव्ह कसा करायचा तर बघा या ठिकाणी प्रूफ. आता या ठिकाणी प्रूव्ह करताना आपल्याला थोडं कन्सिडर करावं लागतं, थोडं त्या ठिकाणी पुट करावं लागतं. कन्सिडर इमॅजिन त्या ठिकाणी करावं लागते. काय कन्सिडर करावं लागणार आहे पहिली स्टेप बघा यामध्ये. कन्सिडर काय कन्सिडर करणार या ठिकाणी तर इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इज इक्वल टू आहे त्या ठिकाणी ओमेगा. इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इज इक्वल टू आहे त्या ठिकाणी ओमेगा असं त्या ठिकाणी कन्सिडर केलं. काय केलं त्या ठिकाणी कन्सिडर केलं लक्षामध्ये. आणि जर आपण या ठिकाणी इंटिग्रेशन काढायचं असेल तर या टर्मचा काय घेणार आपण डेरिव्हेटिव्ह. बरोबर, इंटिग्रेशन ही डेरिव्हेटिव्हची अपोजिट कन्सेप्ट असेल. याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला टेक डेरिव्हेटिव्ह मग या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इंटिग्रेशन टर्म व्ही डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेशन कॅन्सल होणार डेरिव्हेटिव्हला म्हणजे आपल्याला टर्म भेटते त्या ठिकाणी v इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी एक्स. कन्सिडर केलं आपण हे आणि त्यावरून आपल्याला टर्म भेटली दॅट इज याला नाव देऊ वाटतं इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स हेच महत्वाचे आणि हेच आठवलं पाहिजे. इंटिग्रेशन ऑफ व्ही जो आहे तो त्या ठिकाणी आपण कन्सिडर केला दॅट इज ओमेगा. याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला उलट टर्म त्याची अपोजिट केली तर v इज इक्वल टू काय येणार डी ओमेगा अपॉन डी एक्स. डी ओमेगा अपॉन डी एक्स. आलं लक्षामध्ये, समजलं या ठिकाणी ओके. देन आता बघा पुढे काय कन्सिडर करणार. समजलं हे फर्स्ट कन्सिडरेशन. यामध्ये काय कन्सिडर केलं तर इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इज इक्वल टू ओमेगा आहे. झालं. दुसरं कन्सिडरेशन करणार यामध्ये त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू ओमेगा इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू ओमेगा. मग या ठिकाणी u घेतलाय. आता इथं कन्सिडरेशन आपण v चं इंटिग्रेशन ओमेगा असं कन्सिडर केलं. आता जर आपण ओमेगाचा u टर्म सोबत जर मल्टिप्लिकेशन असेल तर त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा बरं. डेरिव्हेटिव्ह म्हणलंय मी या ठिकाणी. हे दोन कन्सिडरेशन करावं लागतं त्या ठिकाणी. डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v म्हणजे या ठिकाणी रूल होणार प्रोडक्ट रूल. कुठला रूल प्रोडक्ट रूल. मग प्रोडक्ट रूल नुसार सांगा बरं काय येईल u टर्म एज इट इज पुढं सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज डी ओमेगा अपॉन डी एक्स प्लस ओमेगा एज इट इज du अपॉन dx. झालं. बघा पहिल्यांदा काय कन्सिडर केलं एकदम सोपं प्रूव्ह दॅट आहे. काय जास्त यामध्ये डोकं चालवायचं आपल्याला ही टर्म लक्षात ठेवायची. इंटिग्रेशन ऑफ vdx इज इक्वल टू ओमेगा. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होणार डी ओमेगा अपॉन dx कारण ओमेगाचा डेरिव्हेटिव्ह. पुढं u आणि ओमेगाचं मल्टिप्लिकेशन त्यामध्ये काय हे कन्सिडर केलं. त्या ठिकाणी प्रोडक्ट रूल अप्लाय केला. झालं. प्रोडक्ट रूल अप्लाय केल्यानंतर या टर्मचं आपण काय घेणार त्या ठिकाणी इंटिग्रेशन. या टर्मचं आपण त्या ठिकाणी घेणार इंटिग्रेशन. काय होणार बघा इंटिग्रेशन घेतल्यानंतर इंटिग्रेशन ऑफ d upon dx u into omega with respect to dx is equal to या पूर्ण टर्मचं इंटिग्रेशन येणार यामध्ये u d omega upon dx प्लस ओमेगा du upon dx पूर्ण टर्मचं त्या ठिकाणी येणार इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केला आता त्या टर्मचं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होतो.
इथं कॅन्सल होणार नाही, कारण या ठिकाणी यू टर्म एक मल्टिप्लाय आहे, बरोबर. मग इथं डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होणार, इथं राहणार यू इंटू ओमेगा, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल झालं, इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये काय राहील या ठिकाणी दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन त्यामध्ये सेपरेट येणार, कारण मध्ये प्लस आहे, म्हणजे काय येणार या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ यू डी ओमेगा अपॉन डी एक्स विथ रिस्पेक्ट टू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ ओमेगा du अपॉन dx विथ रिस्पेक्ट टू dx. झालं. काय केलं, फक्त प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन सेपरेट. यामध्ये ही टर्म कन्सिडर केली, यामध्ये प्रोडक्ट रूल जो आहे कशाचा, यू इंटू ओमेगाचा, इथं कन्सिडरेशन केलं इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स इज इक्वल टू ओमेगा आहे, बरोबर. आता बघा प्रोडक्ट रूल अप्लाय केला, त्यामध्ये त्याचं इंटिग्रेशन घेतलं, एक इंटिग्रेशन इथं लिहा वाटलंच म्हणजे आपल्या लक्षात येईल, एक इंटिग्रेशन काय घेतलं आपण, इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन घेतल्यानंतर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल झालं, इथं कॅन्सल होणार नाही, कारण यामध्ये एक टर्म एज इट इज, इथं पूर्ण टर्मचं डेरिव्हेटिव्ह असतं तर कॅन्सल झालं असतं. ओके, देन आता यामध्ये आपल्याला एक टर्म भेटली, म्हणजे कुठली, यू इंटू ओमेगा इज इक्वल, यामध्ये ज्या ज्या ओरिजिनल व्हॅल्यू आहेत त्या ओरिजिनल व्हॅल्यू या ठिकाणी पुट करून द्यायच्या, ज्या ज्या ओरिजिनल व्हॅल्यू आहेत त्या ठिकाणी पुट करून द्यायच्या. तर बघा या ठिकाणी यू एज इट इज ठेवायचा, ओमेगाची ओरिजिनल व्हॅल्यू काय होईल, इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये यू एज इट इज डी ओमेगा अपॉन डीएक्स, काय येणार या ठिकाणी डी ओमेगा अपॉन डीएक्स म्हणजे यू एज इट इज, त्याला इंटू व्ही येणार, dx as it is प्लस या ठिकाणी काय होईल बघा, इंटिग्रेशन मध्ये u ची टर्म तशीच लिहिणार, du अपॉन dx झालं, त्याला इंटू ओमेगाची टर्म, काय ओमेगाची टर्म, इंटिग्रेशन ऑफ v dx झाले कंप्लीट, आणि त्याला इंटू डीएक्स तसंच. बघा या ठिकाणी आपला फॉर्म्युला जो आहे अजून प्रूव्ह नाही झालेला. ओके, एक टर्म राहिली सिम्प्लिफाय करायची फक्त, ही जी प्लस टर्म आहे इकडे काय होणार मायनस, म्हणजे काय होणार बघा, ही जी प्लस टर्म आहे इकडे काय होणार मायनस, म्हणजे काय होणार यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स मायनस, ही प्लस आहे इकडे मायनस, बाकी टर्म सगळी तशीच राहणार. इंटिग्रेशन मध्ये du अपॉन dx, इंटिग्रेशन मध्ये v dx ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx इज इक्वल टू काय राहिलं तिकडं, इंटिग्रेशन मध्ये u इंटू v dx झाला का फॉर्म्युला प्रूव्ह. बघा यामध्ये थेरम जो आहे म्हणजे दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन अशा पद्धतीने आपण घेणार, हा फॉर्म्युला प्रूव्ह झाला. फक्त ही टर्म तिकडून आली चालतं त्यामध्ये. ओके, हा झाला प्रूव्ह दॅट ऑफ थेरम, प्रोडक्ट रूल ज्याला आपण म्हणतो, बाय पार्ट जो आहे तो थेरम त्या ठिकाणी आपण प्रूव्ह केला. व्यवस्थित समजून घ्या, या ठिकाणी कन्सिडरेशन थोडं जास्त आहे. कन्सिडरेशन काय केलं, पहिलं कन्सिडरेशन केलं इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स इज इक्वल टू ओमेगा, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे आपल्याला व्ही ची व्हॅल्यू भेटली, दॅट इज डी ओमेगा अपॉन डीएक्स. पुढे काय केलं, यू इंटू ओमेगा जी टर्म आहे त्या टर्मचा आपण प्रोडक्ट रूल कन्सिडर केला, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला यू इंटू व्ही चा. मग प्रोडक्ट रूल नुसार काय येईल, यू एज इट इज सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस फर्स्ट टर्म एज इट इज सेकंड टर्म एज इट इज फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह. त्याच्या खाली त्याच टर्मचा जो डेरिव्हेटिव्ह आलेला आहे प्रोडक्ट रूल कन्सिडर केला त्याचं इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन घेतल्यानंतर जर पूर्ण टर्मचं जर डेरिव्हेटिव्ह असेल, यू इंटू ओमेगाचा डेरिव्हेटिव्ह होता म्हणून डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल झाला, यू इंटू काय राहिला त्या ठिकाणी ओमेगा. पुढे बघा काय झालं, मग या ठिकाणी या दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन मध्ये प्लस आहे म्हणजे सेपरेट इंटिग्रेशन घेतलं आणि त्यांच्या ओरिजिनल ज्या व्हॅल्यू आहे त्या पुट करून घेतल्या. यू आणि व्ही ची टर्म तशीच ठेवायची, जिथं ओमेगा आहे, जिथं डी ओमेगा डीएक्स आहे
त्या व्हॅल्यू फक्त रिप्लेस करायच्या, बाकी सगळ्या टर्म तशाच ठेवणार आहे. बघा इथं u ऍज इट इज ओमेगाची व्हॅल्यू दॅट इज इंटिग्रेशन ऑफ v dx पुट केलं. डी ओमेगा dx म्हणजेच काय असतो, v असतो, पुट केला. पुढं ओमेगा इंटिग्रेशन ऑफ v dx आहे, du बाय dx तसंच पुट केला. ओके, यावरून आपल्याला प्रोडक्ट रूलचा फॉर्म्युला भेटला. ज्यावेळी आपल्याकडे दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन असेल त्याचं इंटिग्रेशन घेण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करणार. काय फॉर्म्युल्यामध्ये त्या दोन्ही टर्म पैकी आपल्याला एकाला u कन्सिडर करायचं आणि एकाला v कन्सिडर करायचं आहे. मग या ज्या ठिकाणी आपण u कन्सिडर करणार आहे ती टर्म पहिल्यांदा ऍज इट इज, त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ v dx ही ऍज इट इज म्हणजे शेवटपर्यंत ऍज इट इज, जसं प्रोडक्ट रूल मध्ये बघितलं सेम. पुढे v टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं. आता ही टर्म बघा, आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करायचा. ब्रॅकेट सॉल्व झाल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय करणार, u चा डेरिव्हेटिव्ह त्याला इंटू परत v चं इंटिग्रेशन, जे काही आन्सर येईल त्याचं अगेन इंटिग्रेशन. बघा टर्म मध्ये टर्म आहे, u चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, v चं इंटिग्रेशन घ्यायचं, दोघांचं मल्टिप्लिकेशन जे येईल, जी टर्म येईल त्याचं परत इंटिग्रेशन. म्हणजे या ठिकाणी डबल इंटिग्रेशन होतं हे लक्षात ठेवा. u चा डेरिव्हेटिव्ह, v चं इंटिग्रेशन, दोघांचं मल्टिप्लिकेशन, बट त्यावेळी इंटिग्रेशन तसंच मल्टिप्लाय झाल्यानंतर मग त्या टर्मचं इंटिग्रेशन घेणार. ओके, याला म्हणतो आपण कुठला रूल, बाय पार्ट रूल. कुठला रूल, बाय पार्ट रूल. लक्षामध्ये राहील. लक्षामध्ये u टर्म ऍज इट इज, v चं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये ब्रॅकेट मध्ये u चा डेरिव्हेटिव्ह इंटू v चं इंटिग्रेशन, ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. मग हा फॉर्म्युला कधी यूज करणार, ज्यावेळी आपल्याकडे दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन असेल. कारण आतापर्यंत आपण मल्टिप्लिकेशन असलेल्या टर्मचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलंच नाही. ओके, यामध्ये लक्षात ठेवा मल्टिप्लिकेशन हे सेम फंक्शन मध्ये इंटिग्रेशन मध्ये होत नाही. म्हणजे साइन एक्स इंटू साइन एक्स, साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटिग्रेशन मध्ये प्रोडक्ट रूल होणार नाही. लॉग एक्स इंटू लॉग टू एक्स प्रोडक्ट रूल होणार नाही इंटिग्रेशन मध्ये. डिफरंट फंक्शन लागतं हे लक्षात ठेवा. जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये साइन एक्स इंटू साइन टू एक्स प्लस असेल असं तरी आपण त्या ठिकाणी प्रोडक्ट रूल अप्लाय केला. इथं तसं नाहीये, आपल्याला वेगवेगळे फंक्शन लागतात. मग हे फंक्शन कुठले आहेत ते आता आपण बघणार आहोत. आलं लक्षामध्ये, हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचं, त्याचं प्रोद्या त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. का बाय पार्ट मेथडनी आपण कुठल्याही टर्मचं इंटिग्रेशन कसं घेणार. राहील लक्षामध्ये, फॉर्म्युला महत्वाचा आहे. u टर्म ऍज इट इज, v टर्मचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये u टर्मचा डेरिव्हेटिव्ह, त्याला इंटू v टर्मचं इंटिग्रेशन आणि पूर्ण टर्मला इंटू dx. आलं लक्षामध्ये, हा फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवा. बाय पार्ट ज्या ठिकाणी आपण अप्लाय करणार त्यावेळी आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागतो. आणि प्रूव्ह दॅट करण्यासाठी आपल्याला विचारू जाऊ शकतो त्या ठिकाणी 3 मार्क्स. भरपूर वेळा आतापर्यंत विचारलेला आहे हा प्रूव्ह करण्यासाठी. म्हणजे आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युला दिलेला असतो आणि प्रूव्ह करायचं असतं खाली. कसं आलं त्या ठिकाणी, मग कन्सिडर काय करणार, इंटिग्रेशन ऑफ v dx इज इक्वल टू ओमेगा, डेरिव्हेटिव्ह घेणार, v ची व्हॅल्यू भेटणार. सेकंड कन्सिडरेशन करणार v इंटू इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे v ची व्हॅल्यू भेटली. इथं u इंटू ओमेगा लक्षात ठेवा, इथं v घेणार नाही. ओके, देन आता यावरती आता आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. या एक्झाम्पल वरती म्हणजेच या फंक्शन वरती. बट लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह आणि यामध्ये डिफरन्स काय आहे. सेम फंक्शन मध्ये या ठिकाणी प्रोडक्ट रूल अप्लाय होत नाही. आणि अजून एक रूल, तर डेरिव्हेटिव्ह मध्ये u आणि v टर्म आपण कुठलीही घेत होतो. लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा आहे. ज्यावेळी आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आपल्याकडे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला असून त्या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल सॉल्व होत नाही. फॉर्म्युला असून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व होणार नाही हे लक्षात ठेवा. कसं, तर आपल्याला ज्यावेळी प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा असतो यामध्ये आपल्याकडे u आणि v च्या टर्म लागतात. एक्झाम्पल मध्ये दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे, प्रोडक्ट रूल आपण अप्लाय करणार आहे. ठीक आहे,
प्रोडक्ट रूल आपण लिहिला, बाय पार्ट रूल आपण लिहिला त्या ठिकाणी. बट सगळ्यात महत्वाचं इंटिग्रेशन मध्ये ज्यावेळी आपण बाय पार्ट रूल अप्लाय करत असतो त्यावेळी आपल्याला यू टर्म कुठली घ्यायची आणि व्ही टर्म कुठली घ्यायची हे देखील सिलेक्ट करावा लागतं. आपल्या मनानुसार यू घेणार ही टर्म, व्ही घेणार ही टर्म असं नाही. जर डेरिव्हेटिव्ह मध्ये चालतं कुठली यू घ्या, बट बाय पार्ट मध्ये नाही. त्यामध्ये यू पर्टिक्युलर टर्म घेणार, व्ही पर्टिक्युलर टर्म घेणार. कशावरून ठरवणार? तर त्यासाठी आपल्याला एक रूल अप्लाय होतो एक्झाम्पल सॉल्व करताना. यू आणि व्ही टर्म्स त्या ठिकाणी सिलेक्ट करण्यासाठी, दॅट इज LIATE हा रूल त्या ठिकाणी अप्लाय होता. हा रूल काय आहे, तुम्ही काय लिहिलंय तर बघा, या ठिकाणी फक्त आपल्याला जे फंक्शन असणार आहे यामध्ये ते फक्त सिक्वेन्स वाईज दिलेले आहे. लेट रूल म्हणतात त्याला, LIATE रूल, LIATE रूल असं एकत्रित पण लिहू शकतो आपण. सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा, LIATE रूल. या रूल नुसार आपण काय करत असतो त्या ठिकाणी यू कुठली घेणार आणि व्ही टर्म कुठली घेणार हे सिलेक्ट करावाच लागतं. हे सिलेक्ट करावाच लागतं. कसं करणार बघा, यू टर्म कुठली घेणार आणि व्ही टर्म कुठली घेणार हे सिलेक्ट करावं लागतं. कसं करणार तर हा रूल नुसार. हे रूल अप्लाय कसं करणार तर LIAT म्हणजे काय याचं स्पेसिफिक मिनिंग आहे. L फॉर असतं लॉगॅरिथमिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा त्या ठिकाणी. L फॉर असतं लॉग फंक्शन, दॅट इज लॉगॅरिथमिक फंक्शन. I फॉर असतं इनव्हर्स फंक्शन, इनव्हर्स फंक्शन. ज्यावेळी आपल्याला कुठल्याही टर्मचा बाय पार्ट रूल अप्लाय करायचा असतो त्यावेळी आपल्याला हा रूल त्या ठिकाणी अप्लाय करावाच लागतो. दॅट इज LIATE, लेट रूल. L म्हणजे असतं लॉगॅरिथमिक फंक्शन, I असतं इनव्हर्स फंक्शन, A म्हणजे असतं अल्जेब्रिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन. त्यानंतर T असतं त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि E असतं एक्सपोनेन्शियल फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन. बघा सगळ्यांचा लॉंग फॉर्म त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा. LIATE पास्ट टाइप फंक्शन. L फॉर लॉगॅरिथमिक फंक्शन, I फॉर इनव्हर्स फंक्शन, A फॉर अल्जेब्रिक फंक्शन, T फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, E फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन, E फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन. राहील लक्षामध्ये यांचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. सिक्वेन्स महत्वाचा आहे, फक्त त्याचं वर्ड लक्षात ठेवून चालणार नाही. सिक्वेन्स L नंतर AI नंतर A नंतर T नंतर E हे एक सिक्वेन्स दिलेला आहे. LIATE हा सिक्वेन्स दिलेला आहे फंक्शनचा. L म्हणजे लॉगॅरिथम, I म्हणजे इनव्हर्स, A म्हणजे अल्जेब्रिक, T म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक, E म्हणजे एक्सपोनेन्शियल. यापैकी कुठलेही दोन फंक्शन आपल्याला या फंक्शन मध्ये ज्यावेळी आपण इंटिग्रेशन घेणार त्यावेळी गिव्हन असतात. कुठलेही दोन. बघा एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला फक्त रूल माहित असून उपयोग नाही, तर ज्यावेळी आपण त्या टर्मचं इंटिग्रेशन घ्यायला जातो
फॉर्म्युल्यामध्ये यू आणि व्ही टर्मची व्हॅल्यू पुट करायला जातो त्यावेळी आपल्याला यू टर्म कुठली घ्यायची, व्ही टर्म कुठल्या टर्मला कन्सिडर करायचं हे सिलेक्ट करावा लागतं, हे ठरवावा लागतं. कुठल्या रूल मधून? LIATE रूल, दॅट इज लेट रूल. कुठल्या रूल वरून? लेट रूल म्हणतात त्याला. लेट, LIATE. L फॉर असतं लॉगॅरिथमिक फंक्शन, I फॉर असतं इनव्हर्स फंक्शन, A फॉर असतं अल्जेब्रिक फंक्शन, T ट्रिग्नोमेट्रिक, E एक्सपोनेन्शियल. ओळखणार कसे? लॉगॅरिथम फंक्शन कसं ओळखणार? सिम्पली त्यामध्ये कुठली टर्म असणार? लॉगची टर्म असणार. इनव्हर्स फंक्शन त्याच्या रेस टू इनव्हर्स असणार, दॅट इज साइन इनव्हर्स रेस टू -1 असणार. कॉस इनव्हर्स अशी टर्म असणार यामध्ये. अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे जेवढे एक्स सिंगल एक्सच्या टर्म जे आहेत म्हणजे ओनली एक्स अल्जेब्रिक, एक्स स्क्वेअर अल्जेब्रिक, एक्स क्यूब अल्जेब्रिक, ओनली एक्सच्या ज्या टर्म आहेत या टर्मला म्हणतो आपण अल्जेब्रिक फंक्शन. कुठलं? अल्जेब्रिक. बघा प्रत्येक फंक्शन ओळखायची कशी. एक फक्त एक्सच्या टर्म असेल तर अल्जेब्रिक, इनव्हर्स असेल तर रेस टू -1 असेल तर इनव्हर्स, लॉग असेल तर लॉगॅरिथम फंक्शन. ट्रिग्नोमेट्री कसं ओळखणार? सिम्पली ट्रिग्नोमेट्री ज्या टर्म असतील, ट्रिग्नोमेट्री कुठल्या टर्म आहे? साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स. ओके, ह्या ज्या टर्म आहेत या ट्रिग्नोमेट्री टर्म. साइन, कॉस, टॅन, कॉट, कोसेक, सेक. ओके, ह्या ज्या टर्म आहेत या जर टर्म असेल ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालं. एक्सपोनेन्शियल फंक्शन कशाला म्हणणार? तर ज्यावेळी ई रेस टू टर्म असते, ई रेस टू त्या टर्मला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल फंक्शन. एन ओळखता प्रत्येक टाइपचं फंक्शन. लॉगॅरिथम फंक्शन म्हणजे ज्यामध्ये लॉग असेल, इनव्हर्स म्हणजे ज्यामध्ये रेस टू टर्म असेल मायनस. अल्जेब्रिक म्हणजे फक्त एक्सच्या टर्म असतील. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे त्या ठिकाणी असणार साइन, कॉस, टॅन. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे त्या ठिकाणी ई रेस टू टर्म असणार. बरोबर. आता बघा एखादं फंक्शन दिले आपल्याला x इंटू लॉग ऑफ एक्स. मग यामध्ये एक्सच्या 2 टर्म आहेत, एक्स एक टर्म, एक लॉग एक्स टर्म. मग यामध्ये एक्स सिंगल एक्स जो आहे तो कुठला झाला? ओनली अल्जेब्रिक फंक्शन. हा झाला अल्जेब्रिक फंक्शन, ही जी टर्म आहे ती. आणि लॉग जो आहे ते कुठलं झालं? लॉग म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन. अजून यू कुठली घ्यायची, व्ही कुठली घ्यायची आपण ठरवलं नाही, फक्त आपण फंक्शन कुठल्या टाइपचे हे ओळखतोय त्यासाठी फंक्शनचा सिक्वेन्स महत्वाचा आहे. आधी कुठलं येतं? LIATE मध्ये. ओके, लॉगॅरिथम सगळ्यात आधी आहे, इनव्हर्स त्याच्यानंतर आहे, ए त्याच्यानंतर आहे, टी त्याच्यानंतर आहे, लास्टला ई आहे. प्रत्येकाचं फंक्शन लक्षात ठेवा. आता जर या ठिकाणी असेल बघा साइन इनव्हर्स एक्स इंटू लॉग ऑफ एक्स, यामध्ये कुठलं फंक्शन झालं? साइन इनव्हर्स म्हटले कुठलं होणार? इनव्हर्स फंक्शन. लॉग ऑफ एक्स म्हटल्यावर कुठलं होणार? लॉगॅरिथमिक फंक्शन. ओके, असे एक्झाम्पल मध्ये आपल्याला फंक्शन त्या ठिकाणी ओळखता आले पाहिजे आणि त्या ह्या सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवायचे. हा जो वर्ड आहे तो लक्षात ठेवायचा. LIATE, लेट रूल. कुठला रूल? लेट रूल. मग यामध्ये आपण यू आणि व्ही टर्म कुठली घेणार? तर एकदम सोपं आहे बघा. आता फॉर एक्झाम्पल एक्स इंटू लॉग एक्स आहे, मग एक्स इंटू लॉग एक्स म्हणजे कुठलं फंक्शन येतं यामध्ये? LIATE. कुठलं येतं? एक्स म्हणजे येतं अल्जेब्रिक, लॉग म्हणजे लॉगॅरिथम. या आलेल्या 2 फंक्शन मध्ये सिक्वेन्स, या सिक्वेन्स मध्ये आधीचं जे फंक्शन असतं बघा, सिक्वेन्स मध्ये आधीचं जे फंक्शन असतं याला आपण यू कन्सिडर करणार आणि नंतरचे जे असतं त्याला व्ही. मग ते कुठेही दिलेलं असू. मग एक्स काय झाला? आपला अल्जेब्रिक आहे म्हणजे तो व्ही होणार, ही व्ही टर्म झाली. लॉग सिक्वेन्स मध्ये एक नंबर येतोय म्हणजे तो झाला यू. बरोबर. आता इथं काय होईल बघा बरं. साइन इनव्हर्स म्हणजे कुठलं फंक्शन येतं या ठिकाणी? इनव्हर्स फंक्शन. आणि लॉग म्हणजे कुठलं येतं? लॉगॅरिथमिक फंक्शन. या ठिकाणी बघा दोघांमध्ये आधी जो येतो तो यू झाला म्हणजे लॉगॅरिथम फंक्शन जो आहे त्याला आपण यू कन्सिडर करणार आणि जे इनव्हर्स आहे त्याला
व्ही कन्सिडर करणार. आलं लक्षामध्ये? यू आणि व्ही टर्म या सिक्वेन्स वरून ठरवतो. दोन फंक्शन दिले असतात, त्या दोघांमध्ये आधी सिक्वेन्स मध्ये आधी जे फंक्शन आहे त्याला आपण यू कन्सिडर करणार आणि नंतर जे फंक्शन आहे त्याला व्ही कन्सिडर करणार. राहील लक्षामध्ये? ओके. तर या लेक्चर मध्ये आपण काय बघितले तर एक्झाम्पल अजून चालू केले नाही. आपण प्रोडक्ट रूल जो आहे, बाय पार्ट रूल काय असतो तो आपण बघितला आहे. त्याचा थेरम जो आहे तो फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलेला आहे. व्यवस्थित समजून घ्या. त्यामध्ये कन्सिडरेशन काय करावं लागतं, इंटिग्रेशन ऑफ VDX इज इक्वल टू ओमेगा आणि दुसरी टर्म जी आहे दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू ओमेगा. ते दोन त्या ठिकाणी कन्सिडरेशन आहे. पहिल्यांदा इंटिग्रेशन ऑफ VDX वरून आपल्याला V इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन dx भेटतो आणि सेकंड टर्म त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू ओमेगा प्रोडक्ट रूल अप्लाय करणार. याचं इंटिग्रेशन घेणार. इंटिग्रेशन घेतल्यानंतर पुढे प्लस आहे म्हणजे दोघांचं इंटिग्रेशन सेपरेट लिहिणार आणि यामध्ये ओमेगा आणि डी ओमेगा अपॉन dx ची व्हॅल्यू फक्त पुट करणार आणि इकडली जी प्लस टर्म इकडून मायनस ठेवणार. म्हणजे आपल्याला लास्ट फॉर्म्युला होतो दॅट इज इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही इज इक्वल टू यू इंटू व्ही इंटिग्रेशन ऑफ VDX मायनस इंटिग्रेशन मध्ये काय राहणार त्या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ VDX पूर्ण टर्म्सला इंटू dx. आणि ह्या टर्म ज्यावेळी आपण एक्झाम्पल मध्ये अप्लाय करणार त्यावेळी इथं जे यू आणि व्ही टर्म हे कुठल्याही घेणार नाही. त्यासाठी आपल्याला या रूल नुसार सिलेक्ट करावं लागतात का फंक्शन मधली यू टर्म कुठली घेणार, व्ही टर्म. रूल कसा अप्लाय करायचा तर सिक्वेन्स चेक करायचा. त्यामध्ये आधी फंक्शन कुठले ते चेक करायचे. लॉगॅरिथम आहे का, इनव्हर्स आहे की अल्जेब्रिक आहे की ट्रिग्नोमेट्री आहे की एक्सपोनेन्शियल आहे. कसं चेक करणार? सिम्पली आहे. लॉग म्हणजे लॉग असला तर लॉगॅरिथम, इनव्हर्स फंक्शन असेल तर इनव्हर्स फंक्शन, एक्स ची टर्म असेल तर अल्जेब्रिक फंक्शन, ओनली ट्रिग्नोमेट्री असेल तर आता इथं म्हणा ट्रिग्नोमेट्री आहे मग इनव्हर्स फंक्शन कसं इनव्हर्स आहे तिथं बरोबर. ट्रिग्नोमेट्रीच इनव्हर्स फंक्शन असतं. ट्रिग्नोमेट्री फंक्शन असेल फक्त त्यामध्ये ट्रिग्नोमेट्री दॅट इज साइन एक्स कॉस एक्स अशी टर्म असते. एक्सपोनेन्शियल म्हणजे इरेसिव्ह टर्म असेल तर काय करणार. ओके. देन हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी, हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. आणि यामध्ये सिक्वेन्स मध्ये जो आधी असेल त्याला आपण यू घेणार आणि तो नंतर असेल त्याला आपण व्ही घेणार. राहील लक्षामध्ये? ओके. तर नेक्स्ट लेक्चरला आता आपण डायरेक्टली एक्झाम्पल सॉल्व्ह करायला यावरती सुरुवात करणार आहे. म्हणजे युजिंग बाय पार्ट जो रूल आहे तो. ओके. समजून घ्या. या रूलची प्रॅक्टिस ठेवा. हा जो आपण प्रूव्ह केलाय तो आणि ह्या रूल लक्षात ठेवा. सिक्वेन्स LIAT लेट रूल. ओके. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन टॉपिक.